Page number 14. Example 1. Solve the following simultaneous equation using Cramer's rule. आता Cramer's rule जो आहे त्या पद्धतीने गणित सोडवायला सांगितलेले आहे. आता हे इक्वेशन Cramer's rule ने सोडवलेलं आहे. आता ह्याच पद्धतीने कसं सोडवायचं, कोणत्या किमती कशा घ्यायच्या ते व्यवस्थित सांगतो बाळा. सोल्यूशन लिहिताना पहिल्यांदा पहिले इक्वेशन घ्या. 5x + 3y = -11. त्याच्या खाली दुसरी इक्वेशन घ्या. 2x + 4y = -10. याला x ची किंमत म्हणायची, याला y ची किंमत म्हणायची आणि याला c ची किंमत म्हणायची. बरोबर. आता आपण डिटर्मिनंट्स काढायचे. d = झालेल्या गणितात आपल्याला a b c वगैरे इतर किमती दिल्या होत्या. आता आपण डिटर्मिनंट काढताना d घ्यायचं. dx dy d बरोबर इथं x ची किंमत, इथं y ची किंमत. तुम्ही मनाची गणित घ्या, इतर गणित घ्या आणि ह्या पद्धतीने सोडवायचं बाळा. आता x ची किंमत कोणते बघायचे, एका खाली एक लिहायचं. 5 आणि ही 2. y च्या किमती कोणत्या आहेत, 3 4 बरोबर 2 कंस. ह्या दोघांचा गुणाकार 5 × 4. ह्या दोघांचा गुणाकार 3 × 2. 5 चौक 20 वजा 3 दूनी 6 बरोबर 14. dx बरोबर. आता dx म्हणजे काय बघा, x खाली लिहायचा थोडासा आणि d मोठं लिहायचं. x इथं असतो, x तो x पुढे आल्यामुळं इथं c ची किंमत पडली. y तिथंच ठेवा. y पुढल्या लाईनला कधीही आणायचा नाही किंवा x मागल्या लाईनला कधीही न्यायचा नाही, घ्यायचा नाही. आता c ची किंमत भरा. किती आहे, -11 -10. y ची किंमत 3 4. दोन कंस. ह्या दोघांचा गुणाकार -11 × 4. ह्या दोघांचा गुणाकार -10 × 3. वजा अधिकचा गुणाकार -11 चौक 44. वजा वजांचा गुणाकार अधिक 10 त्रिक 30. 44 मधून 30 गेलं -14. dx ची किंमत आली. आता dy ची किंमत. y इथं y असतो, तो y पुढे आलेला आहे म्हणजे इथं कोण येणार, c ची किंमत. पहिल्या ठिकाणी x ची किंमत. x ची किंमत किती आहे, 5 2. c ची किंमत किती आहे, 11 वजा 10. इक्वेशन मध्ये सारखंच बघत बसायचं नाही, पटपट टेक्निक लक्षात ठेवायचं. ह्या दोघांचा गुणाकार 5 × वजा 10. ह्या दोघांचा गुणाकार वजा 11 × 2. 5 10 वजा 50. वजा वजांचा गुणाकार अधिक 11 दूनी 22. वजा बाकी 50 22. शून्यातून 2 जात नाही. इथं 1 घेतला, इथं 1 घेतला, 10 तयार झालं. 10 मधून 2 गेलं 8 आणि 5 मधून 3 गेलं 2 म्हणजे किती आलं, 28. चिन्ह कोणतं आहे, वजा. बाय क्रॅमर्स रूल.
क्रॅमर्स रूल दिलेला आहे. क्रॅमरच्या रूलच्या पद्धतीनं गणित सोडवायचं चालू आहे बाळांनो. सांगा, x इज इक्वल टू dx बाय डी. dx मायनस 40 बाय डी. डीची किंमत 14 आलेली आहे, -1 आणि y इज इक्वल टू dy बाय डी. dy ची किंमत किती आली? -28 बाय डी. 14 दूनी 28. Answer, x is equal to -1 and y is equal to -2. -1, -2, -1 and -2 is the solution of the given equation. ॲक्टिव्हिटीज दिल्या, हे सुद्धा क्रॅमर्स रूलच्या पद्धतीनं सोडवायचं आहे. एक गणित सोडवून देतोय बाळांनो. त्या पुस्तकात काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. एक गणित सोडवून दिलेलं आहे. शंका निरसन करा. पुन्हा सोल्युशन लिहिताना पहिल्यांदा एक्सचा टर्म, नंतर वायचा टर्म, इज इक्वल टू पक्षांतर एक्स -3y इज इक्वल टू पक्षांतर -3. इथं एक्सची किंमत, वायची किंमत, सीची किंमत. डी कंसात इथं एक्सची किंमत, इथं वायची किंमत. एक्सची किंमत 2, 2, वायची किंमत 1 -3, 2 कंस पूर्ण. पहिल्या कंसात दोघांचा गुणाकार 2 × -3, ह्या दोघांचा गुणाकार 3 दूनी -6 -2 -8. वजांची बेरीज करायची आणि वजा चिन्ह द्यायचं. dx x इथं आल्यामुळे इथं सीची किंमत पडणार, इथं y. सीची किंमत कोणती आहे? 19 -3. वायची किंमत किती आहे? 1 -3. ह्या दोघांचा गुणाकार 19 × -3. ह्या दोघांचा गुणाकार 19 त्रिक 57. वजांचा गुणाकार अधिक. एखादं चिन्ह चुकलं नाही पाहिजे. गणित विषय चालू आहे आपला. एक चिन्ह चुकलं की गणित दुसऱ्या दिशेला चालू झालं. 57 मधून 3 गेलं 54, 55, 56, 57. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. dx झाला. आता dy ची किंमत काढूया. dy काढताना y इथला इथं आल्यामुळे इथं सीची किंमत पडली आणि इथं x ची किंमत किती आहे? 2, 2. सीची किंमत 19 -3, 2 कंस 2 गुणिले -3 आणि ह्या दोघांचा गुणाकार 3 दूनी -6 अधिक वजा 19 दूनी 38. वजांची बेरीज करा, वजा चिन्ह द्या. किती आलं? 45. बरोबर. वजा 45 6 आणि 8 44 आलं बाळा. बाय क्रॅमर्स रूल.
काय देणार क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी. डी एक्सची किंमत किती आली -54 बाय डी. डीची किंमत किती आली 8. आता 8 प्लस आहे का मायनस मायनस. वजा वजांचा भागाकार अधिक असतो. बेन भागालोला बे 27/8. y इज इक्वल टू डी वाय बाय डी. डी वाय 44 वजा वजांचा भागाकार अधिक सॉरी इथं वजा नाही अधिक येणार बाळांनो. वजा वजांचा भागाकार अधिक चिन्ह नाही दिलं तरी पण चालेल. किती 4 न भागालवा 4 एके 4 4 एके 4 4 दुनी 8. आता ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत का. आन्सर काय लिहिणार बघा. x इज इक्वल टू 27/4 अँड y इज इक्वल टू 11/2. दोन्ही उत्तरं तपासूया. 27/4 आणि 11/2 बरोबर उत्तर आलेलं आहे बघा बाळांनो. x इज इक्वल टू 27/4 अँड y इज इक्वल टू 11/2 is the solution of the given equation.